वाचतो त्याचा 14व्या अध्यायात सांगितलेलं आहे की हॅलो नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मी प्रियांका मनापासून स्वागत करते. कसे आहात? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते. आज आहे गुरुवार, श्री स्वामी समर्थ. आज पूजा वगैरे नाही केली. त्याचं कारण असं की माझे चुलत दिराणीबाई जे आहे ती डिलिव्हरी झालेली आहे. लक्ष्मी आली आहे आमच्या इकडे, म्हणजेच संडेला ती डिलिव्हरी झाली. तर आता 12 दिवस देवाजवळ दिवा लावता येणार नाही, त्यामुळे त्याला इर्दी म्हणतात. आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणतात ते मला नक्की सांगा. तर त्याच्यामुळे 12 दिवस देवाजवळ दिवा लावणार नाही. त्याच्यामुळे आज पूजा वगैरे नाही केली. आणि आज खूप मोठा इश्यू झाला आहे आमच्याकडे ना. सकाळी 4:30 पावणे 5 वाजल्यापासून लाईट गेलेली आहे आणि त्यामुळे माझा योगा क्लास पण नाही झाला. संध्याकाळी मी करायचा म्हणजे बॅच संध्याकाळी घ्यायची विचार केलेला आहे 4:30 ते 5:30ला, कारण सकाळी 5:30 ते 6:30ची बॅच असते माझी ती. तर आता कसं हिवाळा असल्यामुळे ना उजेड नसतं बाहेर. उन्हाळा जसं लागेल तसं 5:45 5:30ला उजेड पडून जातं बाहेर, पण आता सध्या अंधारच राहतं. त्याच्यामुळे लाईटाशिवाय मी क्लास घेऊ शकत नाही. म्हणून म्हटलं की आपण संध्याकाळी घेऊया. पण बघू, आता मोबाईलमध्ये बॅटरी पण जास्त नाही आहे, कारण सकाळपासून माझे बरीचशी कामं मोबाईलवर होत असतात, तर तेच चाललेली होती त्याच्यामुळे. आणि आता बघू, लाईट म्हटले आहेत की 3-4 वाजेपर्यंत येईल. आली तर खूप बरं होईल. बाकीचे सगळे कामं झाले कपडे सोडून, म्हणजे कपडे धुवायचे राहिले आहेत फक्त, ते मशीनला लावायचे होते म्हणून. तर आत्ता वाजलेले आहेत दुपारचे 2:15 वाजलेत अजून. आणि निधीला मला सोडवायला जायचं आहे 3:30 पावणे 4ला जाईल मी. इथून 15 ते 20 मिनटं लागतील मला साधारणतः. तर मग तिथे जाईल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मला तुमच्याबरोबर एक अनुभव शेअर करायचा आहे ज्या सेवेकरींबद्दल. म्हणजे का कोणाच ठाऊक ती गोष्ट ना मनाला सारखी आठवून मला ती गोष्ट टोचते. कारण आणि हा जो अनुभव आहे तो मला आला होता, तोच अनुभव मला तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे की तो कसा म्हणजे आपण स्वामी चरित्र सारामृत वाचतो त्याचा 14व्या अध्यायात सांगितलेलं आहे की आपण स्वामी सेवा करतो त्याचा आपल्याला दिखावा करायचा नसतो. पण याच्या उलट मला जो अनुभव आला ना यावरला, केंद्रातल्या ज्या काही प्रमुख होत्या किंवा माहीत नाही कोण होत्या त्या लेडीज होत्या. आम्ही सेवेकरी आहोत, आम्ही स्वामी भक्त आहोत, आम्ही केंद्रातले आहोत, असं आम्ही म्हणजे ते जे होतं ना त्यांचा तो मीपणा जाणवत होता. आणि ते टोटली नाही सांगितलं आहे जे स्वामी भक्त असेल त्यांच्यात. तर मी पूर्ण जो किस्सा आहे तो तुम्हाला थोड्या वेळात सांगते. तर ही यावलची त्या दिवसाची, म्हणजे ज्या दिवशी रामचं प्राणप्रतिष्ठा सोहळा होता त्या दिवसाची ही पालखी आहे. या मिरवणुकीत आम्ही सामील झालो होतो, तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल. तर याच्यामध्ये सर्वसामान्य लेडीज आपल्याला दिसत आहेत, तर यांच्यातच आम्ही पण सामील झालेलो होतो. तर म्हणजे थोडा अर्धा एक तासासाठी आम्ही यामध्ये राहिलो. आणि जसं पुढे गेलो त्याच्यानंतर यांच्यातली जी एक मेन होती, म्हणजे आता त्या मेन असतील कदाचित केंद्रातल्या, त्या आल्या आणि आम्हाला म्हणायला लागलं, चला मागे व्हा तुम्ही, आम्ही फक्त केंद्रातल्याच लेडीजची ही रांग आहे, चला मागे व्हा, या रांगेत उभं नाही राहायचं, चला मागे जा, इथे फक्त केंद्रातल्याच राहतील. मग मी त्यांना एक प्रश्न विचारला की सेवेकरी आम्ही पण आहोत, मी स्वतः स्वामी भक्त आहे, पण इथे कुठे असं नाही लिहिलेलं आहे की यात फक्त केंद्राच्याच लेडीज राहतील. तर त्यांचा नाही आमची वेगळं आहे, तुम्ही केंद्रात येता का? तर तुम्ही नाही. आम्ही म्हटलं नाही येत, कारण यावलला कसं जाणार ना. तर नाही म्हटलं तर त्या म्हटलं की तुम्ही नाही उभं राहायचं. तर ती गोष्ट मला खटकली, कारण स्वामी मीपणा काढायला सांगतात आणि तोच इथे दिसून आला. मला कोणाच्याही इथे भावना दुखवायच्या नाही आहेत, पण कुठेतरी मनाला ही गोष्ट टोचली की भेदभाव झाल्यासारखं वाटलं, म्हणून मी माझं मत या ठिकाणी मांडलेलं आहे. जर काही चुकीचं वाटलं असेल तर त्यासाठी एक्स्ट्रीमली सॉरी. तर संध्याकाळचे वाजलेले आहेत 5 आणि निधीला मी आज ट्युशनला सोडून आली. तर म्हटलं वेळ आहे आपल्याकडे बऱ्यापैकी, कारण सगळं आवरून झालेलं आहे आणि लाईटही आली. तर मोबाईल हे चार्जला. मला टेन्शन आलं होतं की पुढचा व्हिडिओ आज कंटिन्यू करू पण शकू की नाही जर लाईट नसली तर, कारण मोबाईल डिस्चार्ज होऊन जाईल बॅटरी नसल्यामुळे. पण लकीली 3:30ला लाईट आली. तर आता मी किचनमध्ये आहे आणि मला बनवायचं आहे मुखवास. कारण काय झालेलं आहे, थंडीमुळे ना खूप ब्लोटिंग होतं आहे पोट, जरी पाणी कमी पिते आहे तरी. आणि का कुणास ठाऊक पण असं फुगलेलं वाटतंय पोट. काहीतरी हार्मोनल इम्बॅलन्स असेल, बॉडीमध्ये चेंजेस असतील त्याच्यामुळे. म्हणून म्हटलं छान मुखवास बनवा. तर फक्त शोपचं नाही बनवलं. तर त्याच्यामध्ये मी ना ओवा पण टाकायचा विचार केला. तर जनरल धुवून घेते
आता माझ्याकडे धुवायला वेळ नाही म्हणून मी त्याला गाळून घेतला. जो बारीक बारीक ओवा होता तो पण पडला. आणि हे जे ओव्यातले खडे आहेत ना, बघू शकतात, तर हे विरघळायला पाहिजे, मातीचे खडे, म्हणून पाण्याने धुतलं तर. पण आता हे बघा, हे विरघळणारे खडे नाही, तर हे सुद्धा गाळणीने चांगले गळून पडलेत खाली. आता हा ओवा मी जाऊ देते बारीक. आणि इकडे असं मी छान पुरणाच्या गाळणीने गाळून घेतला, कारण तेवढी बारीक गाळणी माझ्याकडे नव्हती म्हणून. तर ओवा इकडे गाळून घेतलेला आहे छान. जर तुम्हालाही धुवायचा नसेल तर या पद्धतीने तुम्ही गाळून घेऊ शकतात. ओवा निवडून घेतल्यानंतर मी ते शोपसुद्धा निवडून घेतली आहे, कारण कसं शोपमध्ये जरी आपण निवडत घेतलं ना तरी मोठ्या मोठ्या अशा काड्या असतात ना, तर त्या काड्या दातांमध्ये अडकतात नंतर, म्हणून त्या काड्यासुद्धा मी काढून घेतल्या या ठिकाणी. बघा, एक काडी तरी राहिलीच आहे अजून, याच्यापेक्षा अजून फूल असलेल्या काड्या पण असतात त्या, म्हणून सगळं निवडून घेणं, एकदा हात फिरवणं गरजेचं असतं. आता हे मी 1 बाय 1 सगळं भाजून घेते. ते इथे शोप भाजून घेते आहे आधी. शोप भाजताना याचा जो ॲरोमा असतो ना, संपूर्ण घरामध्ये छान पसरतो. त्यानंतर ओवा भाजून घेते इथे. जवस आणि तीळ एकत्र भाजते मी, कारण त्या तडतडतात, म्हणजे उडतात सगळीकडे म्हणून. नॉनस्टिक पॅनमध्ये बारीक याच्यावर मी बारीक आचेवर तीळ आणि जवस भाजून घेतली आहे. आता गॅस चालूच आहे बारीक. शोप आणि ओवा पुन्हा त्याच्यात टाकलं. हे सगळं मिक्स करते आहे परत एकदा. शोपचं प्रमाण मी जास्त घेतलेलं होतं, कारण मुखवास हा म्हणजे शोप जास्त असते मुखवासमध्ये, तीळ शोप. त्यानंतर याच्यात मी टाकणार आहे पाणी, पण हे मिठाचं पाणी टाकते आहे. साध्या मिठाचं तुम्ही काळ्या मिठाचं घेऊ शकता. आता माझ्याकडे काळं मीठ अवेलेबल नाही, म्हणून मी साधं मीठ वापरते आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी पाणी मारताना आपल्याला हाताने शिपका मारायचा आहे फक्त. सगळं पाणी टाकून नाही द्यायचं. या पद्धतीने पाणी टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदम छान व्यवस्थित भाजून घ्यायचं सगळं. तर इथे तयार झालेला आहे आपलं मुखवास. याला थंड होऊ देते, मग डब्यात पॅक करते. थंड झाल्यानंतर मी बॉटलमध्ये भरून घेतलेलं आहे. ही तुपाची बॉटल आहे, म्हणजे नाशिकला तूप घ्यायचो ना, तर त्याची ज्या आर्टिफिशियल बॉटल मिळतात ना याच्या, तर त्यांचं काय असतं, झाकण ढिलं असतं, त्यामुळे हे न वातडं होऊन जातं. पण मी आता याच्यात एअरटाईट डब्यात भरलेलं आहे, त्यामुळे हे चांगलं राहील. आणि मिठामुळे अजून छान चव आलेली आहे याला. तर याचा फायदा असा असतो की जवस ही आपल्या हाडांसाठी चांगली असते. तीळ, शोप आणि ओवा हे आपलं पचनाचं काम करतात. म्हणजे जर पचनाचा त्रास असेल, ज्यांना ॲसिडिटी वगैरे होत असेल, कॉन्स्टिपेशन असेल ना, तर याचं दिवसातनं 2-3 वेळेस थोडं सेवन केलं, म्हणजे 1 घासच्या बरोबर सेवन केलं, म्हणजे खाल्लं, तर भरपूर प्रॉब्लेम नाहीसे होतात. आणि हे बाळंतिनी बाईला आवर्जून देत असतात मुखवास घरी बनवलेलं. तर आईने शिकवले तसंच मी बनवलं. तुमच्याही घरी बनवत असतील नक्कीच. तर आता हे मी ठेवून देते इथे, फ्रीजवरच ठेवते समोर, म्हणजे जेवण झाल्यानंतर लगेच कोणीही खाऊ शकते. ट्युशनमधनं आता आम्ही जात आहोत गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये. हो, चल तू आधी चल. तर हे मंदिर आहे भुसावळमधलं, जामनेर रस्त्यावरचं. मला प्रॉपर ॲड्रेस नाही सांगता येणार, पण जामनेरकडे जाताना हे मंदिर लागतं, कारण आम्ही तिकडच्याच एरियात राहतो. तर खूप सुंदर वाटतं आहे मंदिर बाहेरून तरी, आणि खूप ऐकलं मी या मंदिराबद्दल, भरत नाही, मला थोडक्यात सांगितलं होतं, माझ्या मैत्रिणीनेही सांगितलं, आणि आता ज्या शेजारच्या काकू आहेत त्यांनीसुद्धा सांगितलेलं होतं. आणि जसं शेगावला आहे अगदी तसंच प्रतिमा वगैरे आहे. आणि जसं महाराजांच्या मंदिरात शेगावला जसं खालून भुयारातनं जावं लागतं, म्हणजे तळघरातनं जावं लागतं, अगदी तसंच इथून आहे. तर बाहेरच फोटो लावलेला आहे महाराजांचा या ठिकाणी, आणि पादुकासुद्धा ठेवलेल्या आहेत.
मंदिरात आल्यानंतर खूप जास्त प्रसन्न वाटत होतं आणि जसं मध्ये आलो तसं महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर जास्तच प्रसन्न वाटलं. शेगावला जाण्याची खूप जास्त इच्छा आहे माझी आणि भरतची. भरतचा प्रचंड म्हणजे खूप जास्त भक्ती आहे त्यांची महाराजांच्या प्रती. कारण आम्ही जेव्हा लग्न झालं त्याच्यानंतर आम्ही वाशिम मालेगावला होतो, तर तिथून शेगाव जवळ होतं, तर आम्ही 15 दिवसात एकदा जायचो. तेव्हापासून भरतची खूप जास्त श्रद्धा बसलेली आहेत महाराजांवर. आणि निधीसाठी त्यांनी जेव्हा मला प्रेग्नन्सी राहिली होती तेव्हा मांडलं होतं की म्हणजे सुखरूप डिलिव्हरी झालं पाहिजे, बाळ व्यवस्थित राहिलं पाहिजे, आम्ही नक्की येऊ तुमच्या दर्शनाला बाळ आल्यानंतर. पण काय माहिती आज निधी आता 6 वर्षाची होईल ह्या वर्षी, पण अजूनही महाराजांचं आम्हाला बोलवणं आलेलं नाही आहे. का कुणास ठाऊक, कुठेतरी काहीतरी कमी पडलं असेल भक्तीच्या बाबतीत. आम्ही दोघं म्हणून अजून तरी बोलवणं आलं नाही. पण इथपर्यंत पोहोचलो आहोत, म्हणजे भुसावळच्या महाराजांच्या मंदिरात पोहोचलो. नक्कीच लवकरात लवकर आम्ही शेगावला सुद्धा जाऊ. महाराजांचं लवकरच आम्हाला बोलावणं येईल अशी श्रद्धा आहे आमच्या दोघांची. आणि नेक्स्ट टाइम मी भरतला नक्की घेऊन येईल इथे जशी मेन मूर्ती महाराजांची शेगावच्या मंदिरात आहे, अगदी तशीच मूर्ती इथे तुम्ही बघू शकतात. आणि पादुका त्यानंतर आणि मूर्ती तर खूप सुंदर आहे महाराजांची. तर जर कोणी भुसावळमधनं माझे व्लॉग्स बघत असेल ना, तर आणि आलेले नसाल तुम्ही या मंदिरात अजूनपर्यंत, तर एकदा नक्की येऊन दर्शन घ्या महाराजांचं. त्यानंतर आणखी वरती जायचा रस्ता आहे, म्हणजे हाच रस्ता आपल्याला बाहेर नेतो. म्हणजे तळघरातनं आपण खाली येतो जसं शेगावला आहे तसं, आणि त्यानंतर आपण बाहेर जातो. तर इकडे तळघरातनं आम्ही खाली आलो, दर्शन घेतलं महाराजांच्या मेन मूर्तीचं. त्याच्यानंतर वरच्या गाभाऱ्यामध्ये आलेलो आहोत. तर इकडे हनुमानांचं छोटंसं मंदिर आहे गाभाऱ्यात. त्याच्यानंतर त्यासमोरच प्रभू श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मणाचं या ठिकाणी मूर्ती ठेवलेल्या आहेत. तर इथे सुद्धा आम्ही दर्शन घेतलं आणि खूप सुंदर सजवलेलं आहे. या तिघांना पण प्रसन्न झालं हे सगळं बघून. त्यानंतर पुढे आलो आणि त्याच्यासमोरच हनुमानांचं मंदिर आहे, ते मी तुम्हाला आधी दाखवलं. तर आता इकडे आम्ही दर्शन घ्यायला आलो. गोल गोल फिरून असं आपल्याला गाभाऱ्यातनं जायचं आहे. खूप सुंदर असं गाभारा केलेला आहे त्यांनी. वरती महाराजांचा फोटोंवरती त्यांनी लावलेलं आहे की काय कसं म्हणजे महाराजांची थोडक्यात स्टोरी सांगितलेली आहे फोटोंच्या माध्यमातून. त्यानंतर इकडे विठ्ठल आणि रुक्मिणीचं मंदिर आहे. त्यानंतर शेजारीच महाराजांचा परत फोटो ठेवलेला आहे वरच्या गाभाऱ्यामध्ये, आणि तिथे सुद्धा पादुका आहेत. इकडे विठ्ठल रुक्मिणींच्या सुद्धा पादुका इकडे आहेत. आणि जसं आपण वर बघतो ना, तर वरती इकडे पूर्ण रामायण त्यांनी फोटोमध्ये दाखवलेलं आहे. फक्त फोटोज लावलेले आहेत की रामाचं बालपण, त्याच्यानंतर मग कैकेयीमुळे रामाला 14 वर्षाचा वनवास, मग सीतेचं हरण, त्यानंतर मग जटायूचं त्यांनी दाखवलेलं आहे. मग रावणाचं दहन झालं, त्याच्यानंतर सीतामातेला घेऊन गेले. तर हे सगळं त्यांनी फोटोच्या माध्यमातून सांगितलेलं आहे आणि खूप सुंदर वाटतं हे बघताना. इथे बघा रावण आलेला आहे. तर मी असं म्हणजे थोडं घाबरून घेतलेलं शूट. इकडनं आम्ही बाहेर आलो आणि इथे बघा मधमाशांचं मोहोळ किती मोठं लागलेलं आहे आणि मंदिराला रंग पण खूप सुंदर आहे, पिंक दिलेला. तर मी ना घाबरून शूट घेतलेलं, कारण नवीन असल्यामुळे इथे कॅमेरा अलाउड आहे पण की नाही मला माहीत नव्हतं ॲक्च्युली, म्हणून मी बऱ्यापैकी कव्हर केलेलं आहे. आशा करते तुम्हाला महाराजांचं दर्शन चांगलं झालेलं असेल या व्हिडिओच्या माध्यमातून. तर आलो घरी, खूप छान वाटलं. महाराजांच्या मंदिरात जाऊन मला प्रचंड छान वाटलं आणि मस्त कधीची जायची इच्छा होती. खूप सारे मंदिरं आहेत तिथे, तसंच साईबाबांचं देखील आहे. तर तिथे पण एखाद दिवशी जायला तर भरतबरोबर जायचं आहे मला, कारण त्यांना पण छान वाटेल. आणि आत्ता मी हे बोर्नव्हिटा, कारण त्याला प्रचंड आवडतं बोर्नव्हिटा, दूध गरम करायला ठेवलेलं आहे. दिलं निधीला आता. आणि आजचा जो व्हिडिओ आहे मी तो इथेच एंड करते आहे. खूप छान गेला आजचा दिवस ॲक्च्युली. म्हणजे मंदिरात जाणं झालं ना, मला खूप प्रसन्न वाटतं असं मंदिरात वगैरे जाणं झालं तर. आता कसं आहे, भरपूर दिवस आता पूजा झालेली नाही. संडेपासनं आजचा 5वा 6वा दिवस आलेला आहे. आणि 5वा दिवस गुरुवार 5वा दिवस आहे आणि त्याच्यामुळे पूजा होत नाही आहे. म्हणजे देवाजवळ माझं असं आहे की रोज पूजा झाली पाहिजे. जोपर्यंत घरात उदबत्तीचा वास, देवाजवळ दिवा लावणं,
पूजा करणं हे होत नाही तोपर्यंत मला असं प्रसन्न वाटत नाही घरामध्ये. तर ती एक गोष्ट मी खूप मिस करते आहे. कधी हे 12 दिवस संपतील तर आणि कधी पुन्हा देवाजवळ जाऊ शकू असं वाटतं. नमस्कार वगैरे करतोय पण दिवा नाही लावू शकत, तर म्हणून मग म्हटलं ठीक आहे जाऊ दे. पण आज मंदिरात गेलो. लकीली कालपासून माझ्या मनात खूप होतं, म्हणजे काल त्या ताई म्हटल्या निधीला क्लाससाठी विचारायला गेलो तेव्हा त्या ताई म्हटल्या मला की इथे गजानन महाराजांचं मंदिर आहे, जाऊ शकतो. इव्हन तिथे आता पिठलं पोळीचा प्रसाद पण होता, पण थांबू नाही शकत होते. भरत असते तर मी थांबली असती, पण त्या काकूंना घरी लवकर यायचं होतं त्याच्यामुळे मग म्हटलं ठीक आहे नेक्स्ट टाईम कधीतरी प्रसाद नशिबात असेल तेव्हा खाऊ. तर मस्त वाटलं. आणि तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. तर व्हिडिओ मी इथे सेंड करते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.